नमस्कार. लीगल एज्युकेशन मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे वुमेन अँड लॉमधील मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट जो आहे, ज्याच्यामध्ये सुधारित कायदा 2021ला मार्च महिन्यामध्ये तो पारित झालेला आहे. त्या कायद्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचं मराठीमध्ये नाव आहे वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 सुधारणा कायदा असं त्याला म्हणतात, कारण 1971चा हा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये 2021ला सुधारणा करण्यात आली. हा जो कायदा आहे, हा कायदा का करण्याची गरज भासली किंवा याच्यामध्ये का सुधारणा करण्याची गरज भासली, तर मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल दातार यांनी गर्भपात कायद्यामध्ये म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये 2008 साली एक जनहित याचिका दाखल केली होती. बाळाच्या जनुकीय व्यंगामुळे 24व्या आठवड्यात गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलेच्या वतीने त्यांनी ही याचिका दाखल केली होती. म्हणजे बाळाला 24 आठवडे पूर्ण झालेले होते आणि त्याच्यामध्ये व्यंग होते, त्यामुळे म्हणजे बाळ जर म्हणजे बाळाला जर म्हणजे आपण जर त्याचा जर गर्भपात केला नाही तर त्याच्या जी त्याची आई आहे, बाळाची आई, त्या आईला धोका होता आणि म्हणून तो करणे आवश्यक होता. परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद होती की 20 आठवड्यापर्यंतचाच गर्भपात करता येईल, अन्यथा करता येणार नाही. म्हणून मुंबईचे जे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर निखिल दातार यांनी 2008 साली त्याच्याबद्दलची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात नंतर त्यांनी दाखल केली. या प्रकारच्या गर्भपाताचा सुमारे 128 याचिकांकर्त्यांसोबत देशातल्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये डॉक्टर दातार लढे देत होते. 128 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई आणि जनजागृती याचा परिणाम म्हणून अलीकडेच या कायद्यातील सुधारणा प्रत्यक्षात आल्या. हा जो कायदा आहे याच्यामध्ये गर्भपाताची जी मर्यादा आहे ती 20 आठवड्यावरून 24 आठवडे केली जाणार आहे, साधारणतः 5व्या महिन्यापर्यंत. आणि जर डॉक्टरांच्या टीमने जर सांगितलं की बाळाला जर तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलात तर बाळाची जी आई आहे ती मृत पावेल, तर अशा वेळेस मात्र 24 आठवड्या हा जो मर्यादा घालण्यात आलेली आहे जी ती देखील त्या ठिकाणी शिथिल केली जाणार आहे. गरोदरपणाच्या नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली तर आईचा जीव वाचविण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते, परंतु डॉक्टरांचा हा निर्णय घेण्या अगोदर कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा जो अहवाल आहे त्याचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्रत्येक वर्षी 17 लाख मुलं व्यंगासह जन्माला येतात. म्हणजे जर गर्भपात कायद्यात बदल केला तर हे प्रमाण कमी होऊ शकते असं अहवालात म्हटलेलं आहे. किती? 17 लाख. म्हणजे त्याच्यामध्ये लुळे असतील किंवा जन्मताच ज्यांना अशा प्रकारचा रोग आहे की ते मेंटली डिसऑर्डर आहेत, की नंतर जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये जनुकीय जो बदल आहे तो मुळातच त्यांची म्हणजे जन्माला येतानाच तो एक वेगळ्या प्रकारची बिमारी घेऊन येत असतो, अशा प्रकारचे व्यंग. किती? 17 लाख सांगितलेले आहेत. कित्येक जनुकीय आजार हे 20व्या आठवड्यापर्यंत समजत नाहीत. बाळाला गंभीर आजार किंवा जनुकीय व्यंग असून देखील कायद्यात परवानगी नाही म्हणून गर्भपात करता येत नव्हता. या कायद्यामुळे आई वडिलांचा, बलात्कार पीडितांना, अनाथ, अपंग, मतिमंद महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. हा जो कायदा आहे हा राज्यसभेमध्ये 16 मार्च 2021ला संमत झाला, तर लोकसभेमध्ये 2020 मध्येच चर्चा होऊन हे विधेयक संमत झालेले होते. आता हा कायदा लागू कधीपासून होईल, तर याच्याबद्दलचा 25 मार्च 2021ला एक भारतीय राजपत्रामध्ये असं घोषित करण्यात आलेलं आहे की त्याच्या संबंधीची वेगळी सूचना राष्ट्रपती कार्यालयाकडून निर्गमित केल्या जाईल. 20 आठवड्यापर्यंत एका डॉक्टरची परवानगी आवश्यक आहे. म्हणजे बाळ समजा 20 आठवड्याचा जर आहे आणि जर गर्भपात करायचा आहे तर एका डॉक्टरची परवानगी आवश्यक आहे. 20 ते 24 आठवड्यादरम्यानचा असेल तर 2 डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे. डॉक्टर दातार ज्यांनी ही याचिका दाखल केली होती ते असं म्हणतात, अनेकदा अर्भकात हृदय, मेंदू किंवा जनुकीय पातळीवरील काही गुंतागुंत असल्यास, म्हणजे हृदयाची
आणि मेंदूची किंवा जनुकीय पातळीवरील जर काही गुंतागुंत असेल तर ती 20 आठवड्याच्या आत प्रत्येकच वेळेस लक्षात येईल असं नाही. अनेकदा ते लक्षात येत नाही. मग 20 आठवड्यानंतर आपले बाळ निरोगी जन्मणार नाही हे माहीत असून देखील त्या मातेला गर्भपात करता येत नव्हता. अर्भकाला असाध्य जनुकीय आजार असल्यास त्या मातेला म्हणजे असाध्य म्हणजे जो बराच होऊ शकत नाही अशा प्रकारचा जर आजार असेल तर मातेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये 24 आठवड्यांच्या पलीकडे देखील गर्भपाताची परवानगी देण्यात आलेली आहे. हा आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ॲक्ट जो आहे त्याच्याबद्दलची ही माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.